नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, आज मी गावाहून चालली आहे नाशिकला, म्हणजे माझ्या नाशिकच्या घरी. आणि मुलगा माझा आलेला होता, तो म्हटला चल 2-3 दिवस. पण म्हटलं चला जाऊया, कारण ना तिकडे पण जरा कामं होती माझी बँकेची. तर आमच्या मागे आमचा गबरू लागला बघा. आणि आता तो लागला की थोडंसं वाटतं वाईट, आणि नंतर मग कसं आहे, शेवटी आहे खरणार सर, मग खरणाच रांजव तो राहील म्हटलं. तर चला आता मुलाबरोबर छान असे 2 दिवस घालवायचे आहेत. आणि घरी आल्यावर बघा, कारण इथे आमचं घरी कोणीच राहत नाही. तर बऱ्याचशा वस्तू मी नाशिकून गावाहून घेऊन आलेली आहे. आणि गावाहून आणल्या त्या, म्हणजे कसं आहे, मला ना पुन्हा पुढे इथे 2-3 महिने यायचं आहे. ते का ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला. आणि बघा, आता हे सगळं रॅक वगैरे छोटंसं रॅकवरती ठेवलं आहे. ट्रॉल्यांमध्ये मी जुजबी भांडी ठेवलेली आहेत, पण रॅकवरनं डेली यूजची भांडी आहेत. आणि ही जी रूम दाखवली ना, तिथे माझं पूर्वी पार्लर होतं. आणि माझ्या मुलाची पण ती रूम होती, म्हणजे लहान होता त्यावेळेस. तर आता हे रॅक वगैरे घासते, सर्व भांडी घासून घेते, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. तर आम्ही निघालो होतो 5 वाजता संध्याकाळी. आणि हे सगळं करत करत मला जवळजवळ 10 वाजले. 10 वाजल्यानंतर मग आमच्या दादाला खायची होती मस्त अशी खानदेशी खिचडी. पण म्हटलं थांब बाबा, हे सगळं आवरल्याशिवाय मी काही करणार नाही. मग सगळी भांडी वगैरे आवरून झाली, ओटा वगैरे स्वच्छ करून झाला. आणि नंतर हा किचन ओटा झाल्यानंतर आपलं डायनिंग असतं ना, तो पण अगदी क्लीन केला. आणि माझा दादा आला, म्हणजे आपला निखिल दादा आला. त्याला खायची होती ना खिचडी, मगाशी म्हणाली. तर त्याने बरीचशी मला तयारी करून दिली, म्हणजे कटिंग चॉपिंग करून दिली. म्हटलं फोडणी घालून दे. मग नंतर मी मस्त आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर छान असं त्याने पार्सल मागवलं. आता पार्सलमध्ये त्याने मागवला होता चिकन टिक्का. आता याला काय म्हणता माहीत नाही, मी काय जास्त सहसा बाहेरचं खात नाही, त्यामुळे एवढं काही माहीत नाही. तर आता त्याने वाढलं जेवायला, मस्त जेवतो. तुम्ही पण या जेवायला. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय.